चला भाग 4 मध्ये 1 नंबर पानावरती बघितलं तुम्ही, तिथं आहे चित्रवाचन. काय नाव आहे? तुम्ही आधीच का हात वरती केलेत? मी काही विचारलंय का प्रश्न? मग प्रश्न विचारायच्या आधीच बोट वरती. चित्रवाचन नाव दिसतंय का सगळ्यांना त्याच्यात? चित्रवाचन आणि खाली एक चित्र दिलंय, दिसतंय का? आता त्या चित्राचं तुम्हाला निरीक्षण करायचंय. काय करायचंय? आणि त्या चित्रामध्ये काय काय दिसतंय ते मला एकेका मुलाने एक एक गोष्ट सांगायची, त्यातली कुठली जी दिसते ती. सगळ्या गोष्टी एकाच मुलाने सांगायच्या नाहीत. चला याच्यापासून आयुषपासून सुरुवात करूया. आयुष, बैल दिसतोय का सगळ्यांना चित्रामध्ये? आहे हा, बैल. चला अजून काय दिसतंय सांगा. अनेश? सूर्य. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. राजवीर, पुस्तक हातात घे आणि सांग काय दिसतंय चित्रामध्ये. फूल दिसतंय. सगळ्यांना दिसतायत का? चुकीचं सांगितलं त्याने एखाद्या मुलाने मुलीने तर तुम्ही सांगायचंय की चुकीचं सांगितलं. हा, विदेशला काय दिसतंय बघू या चित्रामध्ये? फुलपाखरू. सगळ्यांना दिसतायत? चला जया. धबधबा आहे का चित्रामध्ये? आहे. चला नेक्स्ट. पुढे. कावळा दिसला सगळ्यांना? एकच आहे का कावळा जास्त आहेत? मग जास्त असेल तर कावळा बोलायचं का? मग कावळा नाही, कावळे सांगायचं. चला पुढे. सलोनी. आवाजच नाही आला मला. झाड. एक झाड आहे का जास्त आहेत? मग झाड बोलायचं की झाडे बोलायचं? झाडे. चला तन्वी. आवाज नाही आला मला. पाखरे. एक आहेत का जास्त आहेत? म्हणून काय बोलली ती? पाखरे. चला पुढे. रोहिणी. गवत. गवतला गवते म्हणणार का आपण? एक पण असेल तरी गवतच आणि जास्त पण असतील तरी? हा, मला वाटलं रोहिणी चुकेल पण तिने बरोबर सांगितलं, गवत. प्रांजल. हा, प्रांजल झोपलेली वाटतं. प्रांजलने ऐकलंच नाही. फुलपाखरू कोणी सांगितलेलं? आणि मग तिचं लक्ष नाहीये प्रांजलचं, आहे की नाही? डबल नाही झालं पाहिजे. ढग दिसतायत का सगळ्यांना? चला पुढे. रस्ता. एकच आहे का जास्त आहेत? एकच. जास्त असते तर काय बोलले असते? रस्ता बोलले असते. काय बोलले असते? रस्ते. विवेक. फुलपाखरू झालं. आता दोघांनी सांगितलं, प्रांजलनी सांगितलं, विदेशने पण सांगितलं. डोंगर. दिसतायत का सगळ्यांना डोंगर? आता डोंगर एक आहे का जास्त? मग डोंगर बोलायचं का? मग काय बोलायचं? डोंगरे बोलायचं. एक असेल तरी? जास्त असतील तरी? मग विदेशला कसं काय फसवलं का नाही मी? फसवलं ना तर अनेशला, आहे ना? मी बोललो एक असल्यावर काय ना अनेक असल्यावर काय. विदेश बरोबर अनेश बरोबर फसला. चला पुढे. विपुल. गवत झालंय ना विपुल. लक्ष नाहीये तुझं म्हणजे. गवत कोणी सांगितलं? रोहिणीने सांगितलं गवत. फुलं पण झाली आहेत. कोणी सांगितलं फुलं? राजवीरने सांगितलीये. म्हणजे तुमचं लक्ष नाही. आकाश. दिसतंय का सगळ्यांना आकाश? व्हेरी गुड. सिट डाऊन. आता झाले. आता आणखी वेगळं कोणाला काय दिसतंय का बरं? परी राहिली का? परी सांग. हा, माती आहे. बघा परीने सांगितलं की गवताच्या खालती माती आहे. व्हेरी गुड. पायल. ढग झालं पायल. लक्ष नाहीये पायलचं पण. अजून काय दिसतंय चित्रामध्ये बघा नीट व्यवस्थित बघा. थांबा थांबा, तिला आठवू द्या. थांबा, तिला आठवू द्या. बघू द्या तिला. कोण सांगेल? बोटवर करायचं फक्त. हा सांग राजवीर. हा, नदी आहे. एक आहे का जास्त आहे? एक आहे. जास्त असतं तर काय बोललो असतो? दोन आहेत.
कुठे दोन आहेत? तो धबधबा आहे वरती. धबधबा आणि नदी फरक असतो. एक असेल तर आणि जास्त असतील तर नद्या. अजून काय दिसतंय का विवेक? काय दिसतंय? व्हेरी गुड. सूर्याचा प्रकाश पसरलेला दिसतोय की नाही? अजून आहे काही दिसतंय का? गाय झाली. तन्वी सांग. तन्वी इकडे इकडे मला जवळून सांग. मध्येच नाही बोलायचं. तन्वी सांगत आहे. हा, पक्षी घरट्यात बसलेत की नाही? घरट सांगितलंच नाही तुम्ही. एवढे छान होते, मस्त घरट आहे तिकडे. विदेश विदेश. हा, झाडाला पानं पण आहेत. हा, चिमण्या आहेत घरट्यामध्ये की नाही? अजून सूर्य सांगितलं आहे. तू सांगितलं होता ना? हा, अजून हा, झाडाला कोवळी कोवळी पानं आहेत. चिमणीची पिल्लं पण आहेत. फक्त चिमणी आहे का घरट्यात? चिमणीची पिल्लं पण आहेत. खूप छान अशी माहिती तुम्ही सांगितली आहे. आणि हे असं जेव्हा चित्र आपण बघतो, हा विपुल सांग. मातीच्या खालती दगड पण असतात. ते दिसत नाही पण ते विपुलला दिसले आहे की नाही? बसा. हा, पाणी असते पण इथं काय दिसतं तेच आपल्याला सांगायचंय है ना? पाणी असतं जमिनीच्या आतमध्ये. खणल्यावरती आपण बोरवेल घेतो त्यावेळी लागतं की नाही पाणी? पण आपल्याला फक्त दिसणाऱ्या वस्तू सांगायच्यात, गोष्टी सांगायच्यात आहे ना? छान. बसा. आता मला सांगा. झालं ते कोवळी पानं, कोवळे गवत. हा, आता ऐका. छान सांगितलं. आता असं चित्र आपल्याला कधी बघायला मिळतं सांगा? हे जे चित्र आहे कशाचं आहे सांगा? कधीचं आहे हे चित्र? हे असं आपल्याला सगळं दिसतं काय काय, सूर्य वगैरे. कधी दिसतो तो? हा, दिवस असेल तर दिसतो. रात्री दिसतो का सूर्य? म्हणजे हे दिवसाचं चित्र आहे. कशाचं आहे? व्हेरी गुड. पान पलटी करा. आता याच्यामध्ये सांगा काय चित्र दिसत आहे तुम्हाला? रांगेत रांगेत. जोरात. व्हेरी गुड. नेक्स्ट. चंद्र. छान. झाड आहे. व्हेरी गुड. घर आहे. एकच घर आहे का? मग काय बोलणार? जास्त असल्यावर काय बोलायचं? घरे. नदी आहे. व्हेरी गुड. चांदण्या पडलेल्या आहे आकाशामध्ये. इकडे 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 पुढे. आकाश कंदील आहे का तो? मग फक्त काय? फक्त काय म्हणायचं त्याला? कंदील. फक्त आकाश कंदील तर दिवाळीला लावतो ना? आणि हा जो कंदील आहे हा प्रकाशासाठी घेतलाय आपण, आहे की नाही? दिवा लावतो तसं. छान. चला पुढे. तुळस आहे घराच्या समोर. बघा दिवा पेटलेला दिसतो तिच्यामध्ये ना? छान. हा, गवत. गवत पण आहे. झाडाची फुलं कुठे? ती फुलं आहेत का? चांदण्या आहेत ना ग पायल? चांदण्या चमकत आहेत त्या झाडावरती. प्रकाश पडतो ना चांदण्यांचा. हा, चमकतात. मग फुलं पण असू शकतात, असं काही नाही. झाडावर फुलं पण असतात छोटी छोटी. ह्या झाडावरती पण असतात की नाही? पडतात मग ती खाली. चला ठीक आहे, बसा खाली. थांब ना, त्यांचं झाल्यावर सांग. गवत झालेलं आहे. अजून काय दिसतंय बघा? चांदण्या पण झाल्या. चला पुढे. ढग. व्हेरी गुड. पुढे. दिसले तुला दगड? आतलं नाही सांगायचे मला, दिसणाऱ्या गोष्टी सांग. हा, पाण्यामध्ये भुऱ्या भुऱ्या आहेत आहे ना गवताचं. चला पुढे. प्रकाश पडलेला आहे चंद्राचा, आहे की नाही?
हा सॉरी, घरातली लाईट सांगत आहे तू. घरामध्ये लाईट पडली, खिडकीतून कळते ती. व्हेरी गुड, मस्त सांगितलं विपुलने. घराच्या बाजूला छोटी छोटी झुडपं आहेत. व्हेरी गुड. अजून वेगळं कोणाला काय दिसतंय? हा विदेश. फांद्या नका सांगू, झाडामध्येच ते येतं सगळं. पानं फांद्या ते झाडाचाच भाग येतो की नाही. अजून वेगळं सांगा काय. ते सांगू नका, गवत मध्येच आलं ना ते. कोवळं, मोठं, छोटं. आकाश. व्हेरी गुड. डोंगर. व्हेरी गुड. हा कुठे बादलीत झाड? ती तुळस आहे बाळा, तुळस आहे ती, तुळस. छान. अजून एक गोष्ट राहिली आहे काहीतरी. कुठली गोष्ट सांगा? ढग झाले, आकाश झालं. आता कुठली गोष्ट राहिली सांगा. हा सांग विवेक. ते चांदण्याच आहेत. चांदणे, हा पानेरी आकाश. अजून एक गोष्ट काहीतरी तुम्ही विसरताय. नदीमध्ये तुम्हाला ते सफेद सफेद काय दिसतंय बघा जरा. चंद्राचे काय प्रकाश नाही, काय बोलतात त्याला? नाही. सावका. त्याला काय म्हणतात? हा त्याला काय म्हणतात? नाही नाही नाही, पाण्यात जे दिसतं त्याला काय म्हणतात? मून चंद्राला इंग्रजीमध्ये म्हणतात, पण चंद्राचं पाण्यामध्ये जे दिसत आहे त्याला काय म्हणतात? नाही नाही, प्रतिबिंब. काय बोलायचं? तुम्ही आरशाच्या समोर किंवा पाण्यामध्ये, तुम्ही सपोज नदी आहे आणि तुम्ही जर साईडला पुलावर उभे असतील तर कधी कधी तुम्ही परत दिसता त्याच्यामध्ये. पाणी हल्लं की तुम्ही असे हलतात का नाही? असे असे आहे ना. मग ते जे आहे ते प्रतिबिंब असतं. काय असतं? पाण्यात आपलं जे चित्र दिसतं त्याला काय बोलायचं? ती कुत्र्याची गोष्ट माहिती का तुम्हाला? लोभी कुत्रा. हा हा, पण मग तो नदीमध्ये कुत्रा असतो का? काय असतं? सावक म्हणजेच काय? प्रतिबिंब. काय? बिंब नाही, बिंब. प्रतिबिंब. प्रतिबिंब. मग ह्या चित्रामध्ये पण चंद्राचं काय पडलेलं आहे? लक्षात राहील आता. सिंहाचं पण आहे ना प्रतिबिंबाचं. आणि ती गोष्ट पण माहिती आहे तुम्हाला? अरे वा. आणि आता इथून पुढे बघा तुम्ही. बापरे. हा, तुमच्यासारखाच राजा आला नवीन. हा, म्हणजे तो त्या प्रतिबिंबाला फसला की नाही, तसं तुम्ही फसू नका. नाही तर तुम्ही पाण्यात बसतील तुमच्यासारखंच आणि म्हणतील चला मी भेटायला चाललो, आणि मारतील उडी आणि होईन काहीतरी आहे की नाही, गंमत होऊन जाईल वेगळीच ना. त्यामुळे असं नाही करायचं. प्रतिबिंब असतं पाण्यामध्ये, लक्षात ठेवायचं. तू घाबरते पाण्याला? बरं ठीक आहे, आता हे समजलं तुम्हाला. आता हे जे चित्र तुम्ही आपण आता बघितलं, तुम्ही मला सांगितलं, हे कधी असतं असं चित्र सांगा. हा हा, म्हणजे हा, पहिल्या पानावर बघितलं तो दिवस, आणि दिवसाच्या विरुद्ध काय असते? रात्र. म्हणजे दिवसाचा विरुद्धार्थी शब्द काय?
रात्र. आणि रात्रीचा विरुद्धार्थी शब्द दिवस. व्हेरी गुड. समजलं? आता ही जी माहिती आपण सांगितली ती तुम्हाला वहीमध्ये नंतर लिहून आणायची आहे उद्या. चित्रामध्ये काय काय दिसतं ती नावं लिहून आणायची. कळलं? सगळ्यांना कळलं? राजवीर, राजवीरचा खिसा फाटलेला आहे, शिवून घ्यावे. हा, ते पण घ्यायचंय, ते पण घ्यायचं आहे.